हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी कल्पिता राणे हळदे तुमच्या सगळ्यांचं सखी डायरीजमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंटपेक्षा अगदी चवीचे घरी सहज बनणारे आपले मोमो विथ स्पायसी चटणी. मोमो आणि स्पायसी चटणी मी माझ्या पद्धतीत बनवत आहे आणि हे मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करतेच आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. चला तर वेळ न घालवता पाहूयात अगदी परफेक्ट टिप सह रेस्टॉरंटपेक्षा अगदी चवीचे मोमो आणि त्याला लागणारी स्पायसी चटणी आपण घरच्या घरी कशी बनवू शकतो ते. आता ह्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 4 टोमॅटो, त्याच्यानंतर इथे थोडंसं लसूण घेतलेलं आहे, लाल मिरची घेतलेली आहे, हिरव्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, पातीच्या कांद्याची मी एक पात 4 भागात तुकडे करून घेतलेली आहे, थोडंसं इथे मी चॉप लसूण घेतलेला आहे फोडणीसाठी आणि थोडी कोथिंबीर आपण वाटताना घालायची आहे आणि थोडी आपण फोडणीत घालायची आहे. तर ही चटणी मी माझ्या पद्धतीने बनवत आहे आणि तुम्ही पाहू शकता तिथे मी टोमॅटोला असे 4 कट करून घेतलेले आहेत खालच्या साईडून. चला तर चटणी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी या मल्टीपर्पज कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे टोपामध्ये आणि यामध्ये मी चटणीसाठी घेतलेला हा लसूण घालून घेत आहे. त्याचबरोबर ह्या लाल मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या आणि हे टोमॅटो घालून घेत आहे. ह्या पाण्याला कुकरी घ्यायची आहे, मी ते झाकण ठेवते. कोथिंबीर आणि ही पात आपल्याला डायरेक्ट वाटपात घालायची आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला फोडणीत आणि हा मी चॉप केलेला लसूण फोडणीत घालणार आहे. या ठिकाणी आपलं चटणीसाठी हे बॉईल होत आहे, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया. तर इथे मी घेतलेली आहे बारीक चॉप केलेली मिरची, बारीक चॉप केलेलं लसूण, बारीक चॉप केलेलं आलं, तसंच गाजर, शिमला मिरची, साधा कांदा, पातीचा कांदा आणि कोथिंबीर. हे सर्व काही आपण इथे बारीक चॉप करून घेतलेलं आहे. हे मी सुरीने बारीक चॉप केलेलं आहे, तुम्ही हवं तर चॉपरमध्ये हे चॉप करून घेऊ शकता. पाहू शकतात कशा पद्धतीने आपण सर्व काही बारीक चॉप करून घेतलेलं आहे. तर इथे मी घेतलेला आहे पातीचा कांदा बारीक कापून आणि इथे एक मोठा कोबी मी बारीक किसणीवर किसून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्याचं संपूर्ण पाणी काढून मी ड्राय केलेलं आहे. असं हाताच्या मदतीने आपल्याला असं घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पिळून ह्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. ते पूर्णपणे मी पाणी काढून हा कोबी घेतलेला आहे. मोमोजच्या भाजीसाठी लागणारे हे सर्व भाज्या इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत, म्हणजेच मी इथे कोबी ग्रेट करून घेतला, बाकी गोष्टी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही सर्व भाज्या चॉपरमध्ये सुद्धा चॉप करून घेऊ शकता. तर इथे छान उकाळा आलेला आहे, तर आधी मी इथे स्विच ऑफ करते आणि याचं झाकण काढून घेऊयात. अंड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे जेणेकरून हे गार होईल. ते संपूर्ण या चाळणीत काढून घेतलेलं आहे. आता ह्या टोमॅटोची सालं काढून घ्यायची आहेत, पण हे आता खूप गरम आहे तर हे छान गार होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण मोमोसाठी लागणारी भाजी तयार करून घेऊया. यामध्ये मी ह्याचं हे भांडं ठेवून घेत आहे. आता इथे मी तेल घालून घेत आहे. एक मोठा चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. आपलं तेल तापतंय तोपर्यंत मी इथे अख्खी काळी मिरी घेतलेली आहे, तर ही आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायची आहे भाजीसाठी. तिथे काळी मिरीची अशी पूड करून घेतलेली आहे. तुम्ही हवं तर ब्लॅक पेपर पावडर सुद्धा यूज करू शकतात, पण अशा पद्धतीने काळी मिरीची पूड करून वापरली तर चव अजून इन्हॅन्स होते. तर मी तरी काळी मिरीची पूड करून वापरण्यात प्रेफर करते. तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे काळी मिरीची पावडरसुद्धा वापरू शकता. तर या ठिकाणी आपलं तेल छान तापलेलं आहे. तर इथे मी बारीक चिरलेलं आलं घालून घेत आहे, त्याचबरोबर लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकदा व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे.
मल्टीपर्पज कुकरमध्ये मी बनवते, त्यामुळे काय होतं आहे की माझं जे तेल आहे ते मध्ये न राहता साईडला पसरतं आहे. त्यामुळे मी ही आलं लसूण आणि मिरची जी आहे ती साईडला परतून घेत आहे. साधारण 1 मिनिटासाठी आपण इथे आलं लसूण मिरची ही छान परतून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर पातीचा कांदा सुद्धा ॲड करून घेत आहे. पात आपल्याला थोडी नंतर ॲड करून घ्यायची आहे. त्याचबरोबर हिरवी शिमला मिरची बारीक चिरलेली आणि गाजर हे सर्व आपल्याला यात ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे सर्व जिन्नस एकदा परतल्यानंतर मी झाकण लावून हे वाफेवर शिजवून घेत आहे. साधारण 1 मिनिट मी वाफेवरती ही भाजी शिजवून घेतली. आता एकदा आपल्याला ही परतून घ्यायची आहे. आता यामध्ये मी थोडीशी बारीक हिरवी कोथिंबीर ॲड करून घेते. त्याचबरोबर इथे मी पातीच्या कांद्याची पात ॲड करून घेते. कांदा पण आधीच ॲड केला होता. आता इथे मी थोडी पात ठेवलेली आहे नंतरसाठी. तर एकदा हे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पुन्हा 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवून ह्या भाज्या शिजवून घेत आहे. 1 मिनिट झालेलं आहे. आता आपल्याला पुन्हा ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये आपण जो बारीक ग्रेट केलेला म्हणजेच किसलेला कोबी आहे, जो आपण त्याचं पाणी निपळून घेतलं होतं, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर इथे मी एक मोठा कोबी बारीक चिरून त्याचं पाणी पूर्ण निपळून घेतलेलं आहे. तर थोडा ॲड करून मी इथे मिक्स करून घेत आहे. कोबी मी जास्त यासाठी ठेवलं आहे कारण पूर्ण टेस्ट कोबी, पातीचा कांदा, शिमला मिरचीवरतीच अवलंबून असतं. चायनीज म्हटलं की कोबी, पातीचा कांदा, शिमला मिरची, आलं लसूण आणि मिरची ह्याचं प्रमाण व्यवस्थित लागतं. तर आपल्या चायनीजला टेस्ट अगदी रेस्टॉरंट स्टाईलची येते. मी हे मोमो अगदी माझ्या स्टाईलमध्ये बनवते आहे. माझी पद्धत जरी वेगळी असली तरी तुम्ही एकदा हे मोमो नक्की ट्राय करा. रेस्टॉरंटपेक्षा अगदी भारी, घरच्या घरी हेल्दी आणि फ्रेश असे हे मोमो आपल्याला खायला मिळतात. त्यात तुम्ही हवं तर पनीरसुद्धा ॲड करू शकतात. मला इथे व्हेज मोमो करायचे होते, तर मी इथे भरपूर भाज्यांचा वापर करून हे मोमो करते आहे. हे छान असं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे आणि वाफेवरच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. तर अगदी सुरुवातीला आपण 1 मोठा चमचा इतकं तेल टाकून घेतलं होतं. त्यातच आपल्याला हे सर्व भाज्या सॉटे करायच्या. मी ते झाकण ठेवून 1.5-2 मिनिटासाठी भाजी शिजवून घेते. तिथे झाकण काढून एकदा पुन्हा परतून घेत आहे. संपूर्ण किचनभर या भाजीचा सुवास दरवळतोय. तर इथे साधारण 1.5-2 मिनिटं झालेले आहेत. आता झाकण काढून पुन्हा एकदा मी हे मिक्स करून घेत आहे. ह्यात आपल्याला सॉसेस ॲड करायचे आहेत, त्यामुळे मी इथे पहिले मीठ ॲड नाही करणार आहे, कारण चायनीजच्या सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं. त्यामुळे मिठाचं प्रमाण बॅलन्स करण्यासाठी आपण मीठ आधी ॲड नाही करायचं आहे. 1 स्पून अजिनोमोटो घालते. हा ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर स्किप करू शकतात. पण ॲक्च्युअल चायनीज टेस्ट अजिनोमोटोमुळेच येते आणि जी लोक अजिनोमोटो घालत नाही ती लोक या बदल्यात अरोमॅटिक पावडर यूज करतात. तर इथे मी 1/2 टेबलस्पून अजिनोमोटो ॲड केला आहे आणि ह्यामध्ये मिक्स करते, कारण ह्याशिवाय चायनीजची चव अजिबात येत नाही. पण हे तरी देखील ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर तुम्ही स्किप करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता.
आता या ठिकाणी मी चिंग्सचा डार्क सोया सॉस वापरते आहे. तर इथे मी 1 टेबलस्पून इतकं चिंग्सचा डार्क सोया सॉस यामध्ये ॲड करणार आहे. आता बहुतेक लोक व्हिनेगर आणि सोया सॉस एवढंच वापरतात. मी थोडी ही रेसिपी माझ्या पद्धतीने करते, त्यामुळे मी अजून 2 सॉस यामध्ये ॲड करणार आहे. आणि व्हिनेगर मला यासाठी नाही आवडत आहे, कारण त्याने आंबटपणा येतो, जो मला आवडत नाही, म्हणून मी व्हिनेगर स्किप केलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही व्हिनेगर ॲड करू शकता. तर 1 सॉस ॲड केल्यानंतर आपल्याला एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून संपूर्ण भाजीला आपल्या हा सॉस व्यवस्थित मॅरिनेट होतो. सोयानंतर मी इथे चिंग्सचं ग्रीन चिली सॉस ॲड करून घेत आहे 1 टेबलस्पून. याचबरोबर मी इथे चिंग्सचं रेड चिली सॉससुद्धा यामध्ये 1 टेबलस्पून इतका ॲड करून घेत आहे. हे दोन्ही सॉस मला फार आवडतात. तुम्ही हवं असेल तर स्किप करू शकतात, पण ह्यानी टेस्ट अजून इन्हान्स होते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हे एकदा मिक्स करून घेऊया. एक स्पायसी चटणी मी माझ्या पद्धतीत बनवणार आहे, जी या मोमोसोबत छान लागते. त्यामुळे आपल्याला इथे शेजवान सॉसची गरज नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1/2 टेबलस्पून किंवा 1 टेबलस्पून शेजवान सॉससुद्धा ॲड करू शकतात. आता इथे वेळ आहे कुटलेली आपली काळी मिरी ॲड करण्याचा. तर ही काळी मिरीची पूड करून घेतली आपण. थोडीशी मी काळी मिरीची पूड ठेवते, बाकी या भाजीमध्ये ॲड करून घेत आहे. तर ही सुद्धा आपल्याला मस्तपैकी अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता या भाजीमध्ये मी अजून एक इन्ग्रेडियंट ॲड करते, ते म्हणजे व्हाईट पेपर पावडर, सफेद मिरी पावडर. तर ही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात. माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून 1/2 टेबलस्पून मी इकडे व्हाईट पेपर पावडर ॲड करून घेतली आहे. हे सगळे जिन्नस चायनीजची जान आहेत, त्याच्यामुळे हे जिन्नस जर घातले तर चायनीजचे आयटम घरच्या घरी अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखे होतात. फक्त दिसायलाच नाही तर चवीला सुद्धा रेस्टॉरंट स्टाईलमध्येच लागतात. सो हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडी काळी मिरी पूड मी यासाठी ठेवली आहे की भाजी पूर्ण व्यवस्थित सॉटे झाल्यानंतर मी ती ॲड करणार आहे. तर साधारण 1 ते 1.5 मिनटासाठी आता मी ही भाजी शिजवून घेणार आहे. दॅट्स इट. मग आपली भाजी तयार होईल. तर इथे मस्तपैकी 1.5 मिनटं झालेलं आहे आणि आपली ही भाजीसुद्धा छान सॉटे झालेली आहे. आता ते मी थोडंसं स्टीमिंगवरती शिफ्ट करते आहे माझं कुकरचं बटन, आणि यात मी ॲड करते आहे बारीक चॉप केलेली आपली हिरवी कोथिंबीर. हे तर आपल्या मराठी लोकांची जान आहे कोथिंबीर. तर आपण घातली कोथिंबीर हिरवीगार यामध्ये. त्याचबरोबर इथे मी जी पात ठेवली होती ना, ती सुद्धा आता आपल्याला ह्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. इथे मी पात सुद्धा ॲड केलेली आहे आणि उरलेली काळी मिरीची जी पूड आहे ती सुद्धा मी इथे वरतून ॲड करून घेत आहे. इथे मी मीठ एवढ्यात नाही ॲड केलेलं आहे. भाजी गार झाली की मीठ टाकून यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे. 1 मिनटासाठी स्टीमिंगवरती ही भाजी ठेवलेली आहे आणि 1 मिनटानंतर आपली ही भाजी होणार आहे तयार. तर इथे 1 मिनटं झालेलं आहे, आपली भाजी आहे तयार. इथे मी कुकरचं बटन ऑफ करते आहे. भाजी छान अशी सेट होऊ देऊया. तोपर्यंत आपण मोमोसाठी लागणारा जो डो आहे तो तयार करून घेऊया. म्हणजेच इथे मी मोमोसाठी मैद्याचं जे पीठ लागतं ते तर मळून घेणारच आहे, त्यासोबत मी थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा मळून घेते, जेणेकरून आपण अजून हेल्दियर मोमो खाऊ शकू. तर या ठिकाणी मी 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यात चवीनुसार मीठ आणि आवश्यक इतकं पाणी घालून
मऊ असा गोळा तयार करून घेत आहे. यासोबतच 1 कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून मऊ गोळा करून घेत आहे. तर या ठिकाणी गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्ही मळून झालेलं आहे माझं. आता दोन्ही पिठामध्ये मी थोडं हलकं तेल घेते हातावरती आणि मळून घेणार आहे. थोडंसं तेल घेतलंय आणि ह्या पिठाच्या गोळ्याला मळून घेत आहे. दोन्ही पण पीठ अगदी मऊ असं पण मळलेलं आहे. हे पहा, सॉफ्ट असं आपल्याला मळायचं आहे. चपातीला आपण कणिक मळतो त्यापेक्षा थोडं सॉफ्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे माझा गव्हाचा कणिक तयार आहे. हे पहा, अगदी सॉफ्ट आपण मळलेला आहे. मैद्याच्या कणकाला सुद्धा आपण असंच करायचं आहे. तर हा मैद्याचा डो सुद्धा मी थोडं तेल लावून चांगलं एकदम मळून घेत आहे आणि छान सॉफ्ट असा आपण हा डो तयार केलेला आहे. आता जोपर्यंत आपण ह्याच्यासाठी लागणारी स्पायसी चटणी तयार करतो तोपर्यंत आपल्याला हे डो जे आहे ते झाकून ठेवायचे. तुम्ही पाहू शकता मैद्याचा सुद्धा एक सॉफ्ट मस्तपैकी असा सॉफ्ट डो तयार करून घेतलेला आहे मी. आता हे दोन्ही पिठाचे गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहे. तर इथे मिक्सी जारमध्ये आपण हे जे चटणीचं सगळं उकडून घेतलं होतं ते ॲड करून घ्यायचे. इथे लसूण आणि मिरच्या मी जारमध्ये ऑलरेडी ॲड केलेलं आहे. टोमॅटोचं जे साल आहे हे आपल्याला पील करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता टोमॅटो गार झालेत आपले, तर इझिली पील होत आहे. आता तुम्ही हवं तर साल पील केल्यानंतर हे बारीक तुकडे करू शकतात किंवा हाताने अशा पद्धतीने स्मॅश करून घालू शकतात. इथे सर्व टोमॅटो मी अशाच पद्धतीने पील करून स्मॅश करून घेणार आहे. आता ही जी कांद्याची पाट ठेवली होती ती यामध्ये अशा पद्धतीने तुकडे करून घालून घेत आहे. कोथिंबीर घालून घेत आहे. आवश्यक इतकं पाणी घालून आपल्याला हे सर्व ब्लेंड करून घ्यायचे. तर मी ते साधारण पाव कप पाणी घालते आणि ह्याची चटणीची पेस्ट करून घेत आहे. चटणी वाटून झालेली आहे. तुम्ही ह्याचं टेक्स्चर पाहू शकता. आता ही चटणी तुम्ही अशीच सुद्धा सर्व करू शकता मीठ टाकून, पण आपण ह्याला एक तडका देणार आहोत. तर मी या भांड्यामध्ये थोडंसं ऑइल ॲड करून घेत आहे. इथे साधारण 1 छोटा टेबलस्पून इतकं ऑइल मी ॲड केलेलं आहे. ही ब्लेंड केलेली चटणी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, पण ह्याला एक तडका दिला तर एक टेस्ट अजून एनहान्स होते. तर आपल्याला हे तेल छान तापू द्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं तेल छान तापलेलं आहे. तर इथे जो बारीक लसूण आपण चॉप करून ठेवला होता तो ॲड करून घेत आहोत. हा लसूण छान परतून घ्यायचा आहे. लसूण छान परतला की मग आपल्याला ते वाटलेली चटणी त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. लसणाचा हलका कलर चेंज झालेला आहे. ह्यामध्ये आपण वाटलेली चटणी ॲड करूया. आणि ह्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या. सगळ्यात आधी मी यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे आणि ही चटणी घालून घेत आहे. साधारण 1 ग्लास इतकं पाणी भांड्यात ॲड करून घेतलं. ही चटणी ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला छान उकळी आणायची या चटणीला. तुम्हाला हवं तर तुम्ही चटणी जाड सुद्धा ठेवू शकता. आता या ठिकाणी मी केसांचा स्वीट अँड स्पायसी टोमॅटो केचप ॲड करते. हा सॉस आहे टोमॅटो जो ॲड केलेला आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. ही चटणी जी आहे ती नंतर जाड होते त्यामुळे मी थोडं बनवताना ह्याला पातळ केलेलं आहे. याचबरोबर मी इथे थोडेसे सोया सॉस ॲड करते आहे. म्हणजे ही एकच चटणी आपल्याला बस होऊन जाते. थोडंसं रेड चिली सॉस, थोडासा ग्रीन चिली सॉस. एकदा स्टर करून घेऊया. थोडीशी ब्लॅक पेपर पावडर, थोडी व्हाईट पेपर पावडर
एकदा स्टोअर करूयात. चवीप्रमाणे मीठ. आता आपल्याला ह्याची एक उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे मस्तपैकी आपल्या चटणीला उकाळा आलेला आहे. तुम्ही पाहू शकता जसा उकाळा येतोय तशी चटणी आपली ही जाड होत चाललेली आहे. तरी ते 1 मिनिट झालेलं आहे आणि आपली चटणी मस्त गाढ होत चाललेली आहे. हे पहा. आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेते. माझी ही मस्तपैकी ऑल इन वन मोमोची चटणी झाली आहे तयार. आपलं मोमोसाठी लागणारं स्टफिंग आणि मोमोसाठी लागणारा डो तयार आहे. त्यासोबत आपली चटणी सुद्धा रेडी झालेली आहे. चला तर आता आपले हे मोमो कसे तयार करायचे ते पाहूया. तर आता इथे आपलं हे मैद्याचं पीठ जे आहे ते तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट असं तयार झालेलं आहे. हे बघा, हे पुन्हा बाउन्स बॅक होतं म्हणजे अगदी परफेक्ट आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. एकदा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर अशा रीतीने मी एकदा हे चांगलं असं मळून घेत आहे. आणि गव्हाचं पीठ सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त सॉफ्ट असं झालेलं आहे. आणि हे पहा, हे सुद्धा बाउन्स बॅक होत आहे म्हणजे हे सुद्धा आपलं मोमोसाठी अगदी परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे. हे सुद्धा आपण छानपैकी मळून घेऊया. माझ्याकडे मैद्याचे मोमोज आवडतात म्हणून मी इथे गव्हाचे थोडेसेच केलेले आहेत. तर आता आपण इथे मोमोसाठी लागणारे जे आकार आहेत ते तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे कोलपाटावर सगळ्यात आधी मैद्याचा एक गोळा काढून घेत आहे. चपाती लाटून घेते. तर इथे मी ड्राय मैदा घेतलेला आहे. यामध्ये छान हा गोळा अशा पद्धतीने लोळवून मी एक मोठी चपाती लाटून घेत आहे. ही मोठी चपाती अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे. तर ही जितकी मला मोठी लाटता येईल मी तितकी लाटून घेणार आहे. बॅकग्राऊंड व्हॉइस अवॉइड करा प्लीज, कारण आमच्या इथे लहान मुलं आहेत जे बाहेर खेळत आहेत त्यामुळे भरपूर आवाज येतोय. तर इथे अशा पद्धतीने एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे. खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळही नाही. तर आता ह्या पोळीवरती राऊंड शेपमध्ये साचे घालून घेत आहे. तर मी इथे ग्लासच्या मदतीने छोट्या पोळ्या करून घेत आहे. हे पहा. एक्स्ट्रा पीठ काढून टाकते. तर इथे मस्तपैकी हे असे छोटे छोटे आपले मोमोसाठी लागणारे पोळ्या मी लाटून घेत आहे. थोडा हलका ह्याला स्ट्रेच करून घेतलंय. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याहीपेक्षा मोठ्या साच्याने सुद्धा कट करू शकता. तर मी ते छोटे छोटे मोमो तयार करते. मी एका प्लेटमध्ये हे ठेवून घेते. हलका असं स्ट्रेच करून घेते. अशाच पद्धतीने आपल्याला गव्हाची सुद्धा एक मोठी पोळी लाटून छोटे छोटे पोळ्या करून घ्यायचे. यासाठी मी इथे एक गव्हाचं कणिक घेतलंय.
चांगला हातावर मळून हलकं इकडे गव्हाचं पीठ किंवा मैदा लावून लाटून घ्यायचंय. आता ज्यांना कोणाला मैद्याचे मोमो खायचे नसतील तर ते अजून हेल्दियर व्हर्जन म्हणजेच गव्हाचे मोमो खाऊ शकतात. तर मी हे दोन्ही तुम्हाला एकदम यासाठी दाखवते कारण रेसिपी सेम असणार आहे, फक्त मोमोचा डो जो आहे तो गव्हाचा असणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला आज एकदाच दोन्ही प्रकार दाखवत आहे. तर हे अशा पद्धतीने मी पोळी लाटून घेतली आहे. हे बघा, ना जास्त पातळ ना जास्त जाड अशी ही पोळी लाटून झाली आहे. आता ह्यावर पुन्हा मी ग्लास मारून घेत आहे. तर हे पहा किती सुंदर असे आपले हे मोमोसाठी गोल चकत्या निघत आहे. तर कुठल्याही प्रकारचं इकडे मोल्ड न वापरता ग्लासच्या मदतीने आपण हे कट करून घेतलंय. डायरेक्ट छोटे छोटे गोळे करून पण हे लाटू शकतात. आता मी तुम्हाला हे स्टफ कसं करायचं ते दाखवते. त्यासाठी मी इथे मैद्याची ही पुरी घेतलेली आहे. आता यामध्ये मी थोडंसं स्टफिंग घालते. आता मी छोटे बनवते, तुम्ही हवा तर मोठे सुद्धा बनवू शकतात. एक या साईडला प्रेस करते आहे, दुसरं या साईडला अशा पद्धतीने प्रेस केलं. हे दोन्ही एकत्र आणून खालच्या बाजूत घेतलं. त्यानंतर असं वर खेचून इथे पकडायचं आहे, इथे पकडायचं आहे. ह्याला शेप कसे द्यायचे हे कम्प्लिटली तुमच्या चॉईसवर आहे. तर तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही ह्याचे आकार तयार करू शकतात. हा गव्हाचं घेतलेला आहे मी. आता यामध्ये मी जे स्टफिंग ठेवलंय थोडंसं मी स्ट्रेच करून अशा पद्धतीने राऊंड फिरवत हे मोमो मस्त असं बांधलेलं आहे. हे क्यूट दिसतंय. आकार तुम्ही तुमच्या हिशोबाने देऊ शकता, तुम्हाला जसे हवे असतील तसे. अजून एक हे दाखवते तुम्हाला पद्धत. तिथे आतमध्ये स्टफ केले मी. हे असं खेचून आत टाकून ही एक साईड पकडायची, ही एक साईड सेम कंटिन्यू करायचं. पुढचं टोक एक्स्ट्रा असेल तर काढून टाकायचं आणि आपले हे क्यूट मोमो तयार. इथे थोडं मोठ्या साईजचं झाकण घेत आहे. इथे मी 2 असे मोठे केलेले आहेत. आता मोठे करताना मी हलकं यावर लाटणं फिरून घेणार आहे. आणि मग यामध्ये आता स्टफिंग टाकून घेत आहे. स्टफिंग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त भरू शकता. तिथे स्टफिंग भरल्यानंतर मी इथे याला असं टक केलंय. आतल्या साईडला ढकलून एक इकडून खेचलंय.
पुन्हा तसंच करायचे, उचलून आतमध्ये टक करायचे, एक इकडून खेचायचे, एक इकडून खेचायचे, पुन्हा सेम प्रोसेस आतमध्ये टक करून अशाच पद्धतीने आपल्याला हे खेचत राहायचं आणि आपला हा क्यूट मोमो रेडी. हे पहा, तर हे थोडे मोठ्या साईजचे मोमो केलेत मी. तर या ठिकाणी मी गव्हाचं पण असे मोठे करून बघते. इथे गव्हाचे 2 पोळ्या केल्यात आपण. आता यात सुद्धा आपल्याला स्टफिंग फिल करायचं. याला सुद्धा आपण असं मधनं प्रेस करून आधी 8 टक केलंय, मग हे घेतलंय आणि मग ही साईड घेतली आहे. पुन्हा एकदा 8 टक करून ही साईड आणि ही साईड घेतली. अशाच पद्धतीने आत वर उचलून 8 टक करायचं आणि पुढच्या बाजूच्या साईड्स घेत जायचं. आणि हे सुद्धा सुंदर असा आपला मोमो गव्हाचा तयार आहे. तर हे इथे स्टफ केलं आहे मी. आता हे आपण करंजीला फोल्ड करतो तसं केलं आहे. आता हे असं अंगठ्याच्या सहाय्याने ह्याचं स्टफिंग आत ढकलून हे असं एक एक पळी काढून घ्यायच्या त्याच्या. तर ह्या प्लेट्स अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तयार करून घ्यायच्या. आणि अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचे. आता हे आपले मोमो तयार आहे. तर हे खाली चिटकून आहे, त्यासाठी आपण हे स्टीमरमध्ये बॉईल करायला ठेवूयात. त्यासाठी मी इथे स्टीमरमध्ये अगोदर पाणी टाकून घेणार आहे. तर या स्टीमरमध्ये आपण पाणी घालून घेऊयात. मी ऑन केलंय. आणि या स्टीमरची अशा पद्धतीची जाळी आहे. तुम्ही आपण जसं मोदक उकडायला ठेवतो तशा पद्धतीने आपल्याला हे उकडायला ठेवायचे. तर अगोदर या जाळीला मी थोडंसं तेल ग्रीस करून घेणार आहे. तर इथे हलकं असं ऑइल ग्रीस करायचं आहे. तर संपूर्ण भांड्याला चांगलं ऑइल ग्रीस केलेलं आहे. आता हे भांडं आपण ह्यात ठेवतोय. मोमोचं स्टीमर जर असेल तर त्यात सुद्धा तुम्ही करू शकता. आणि यामध्ये आता गव्हाचे आणि मैद्याचे मोमोज आपण केलेत ते स्टीम व्हायला ठेवूया. गव्हाचे मोमो लगेच स्टीम करत ठेवायचे, कारण हे लवकर ड्राय होतात. तर तुम्ही एक साईडला स्टीमर ऑन ठेवून दुसऱ्या साईडने मोमोज ठेवायला सुरू करू शकतात. तर हे मोमो आपले होत आहेत, तोपर्यंत आपण दुसरे तयार करून घेऊया. तर त्या स्टीमरमध्ये छान आपण हे मोमो रेडी होण्यासाठी ठेवले. छान स्टीम होतात आपले मोमो. साधारण 10-12 मिनटं झाली आहेत आणि तुम्ही पाहू शकतात आपले मोमोज छान स्टीम झालेले आहेत. तर इथे जी पोळी आपण कट करून घेतली ती आपण थोडीशी लाटून घेणार आहोत. तर हलकं पीठ लावून इथे मी लाटून घेत आहे. तर अशा पद्धतीने पोळी जी आहे ती मी वाढवली आहे.
आता यामध्ये स्टफिंग ठेवते. अंगठ्याच्या मदतीने स्टफिंग किनारीवरून आपण असं दाबून घेतोय. हे दोन बाजू अशा पद्धतीने प्लेटिंग करून स्टफ करायचे. जसं मी आधी म्हटलं की जसं तुम्ही हे पॅक करायची प्रॅक्टिस कराल ना तसं तसं तुम्हाला हे येत जाणार. मी हे सेकंड टाइम बनवते आहे, सो काही आकार चुकतील. ही बाजू खेचायची आहे, पुढची बाजू फोल्ड करून चिटकवत जायचं आणि मग ही पोटली वरच्या बाजूने आपल्याला अशी प्रेस करून घ्यायची. थोडी मी ही पोळी एक्सटेंड करून घेते. स्टफिंग ठेवलं. आता हे दोन ठिकाणी असं प्रेस करून मग एकत्र केलं. आतल्या साईडला पकडलं, दोन साईडून आणलं. अशाच पद्धतीने खेचून आतल्या बाजूला टाकून दोन टोकं तुम्हाला आणत जायचे. उरलेलं एक्स्ट्रा टोक आपल्याला काढून टाकायचे. तर हा झाला माझा मोमोचा दुसरा शेप. आता जसं आपण मोदक पॅक करतो ना तशा पद्धतीने आपल्याला ह्याचे प्लेट्स उचलत जायचे. फक्त हे क्रॉस मध्ये घ्यायचे आणि हे असं प्रेस करून टाकायचं. तर हा झाला आपलं तिसरं स्टफिंग. चौथा स्टफिंग मी अगदी इझी दाखवते. हे स्टफिंग भरायचे आणि मोमो मोल्ड कसं करायचं तर आपण ज्या पद्धतीने करंजी मोल्ड करतो त्या पद्धतीने आपल्याला हे मोमो पॅक करायचं आहे. हे पॅक केल्यानंतर थोडंसं बेंड करून ही जी दोन टोकं आहेत ही आपल्याला अशी पॅक करायची आहे. हा झाला आपला एकदम सोपा मोल्डिंग मोमोचा. ह्यामध्ये स्टफिंग टाकलंय आपण आणि पोटलीसाठी आपल्याला हे जॉईंट केलं. पुन्हा ह्याची प्लेट घ्यायची आहे, वरच्या बाजूला खेचायचं आहे, अंगठ्याने स्टफिंग आतल्या बाजूला ढकलायचं आहे आणि हे वरती असं प्रेस करायचं आणि ही झाली आपली पोटली. जर तुम्हाला अगदीच काही शेप नाही जमला तर जसं आपण मोदक एकत्र करतो आणि मग ते घडी करतो तसं असं आपण ह्यालाही करू शकतो. काहीच नसेल येत तर अगदी हे असं भरून आपल्या ह्या
बोटाच्या मध्ये ठेवून अंगठ्याने हे आतल्या बाजूला प्रेस करून आपण ह्याची अशी पोटली तयार करू शकतो. फक्त या पोटलीला इथे आपल्याला असं दाब द्यायचं आहे जेणेकरून आपली स्टफिंग खुलणार नाही. तर हे पहा, इथे इतक्या पद्धतीत आपण हे स्टफिंग्स तयार केलेले. आता आपण हे स्टीम करून घेऊया. स्टीमर ऑलरेडी ठेवलेलं आहे. मिनिटं झालेली आहेत आणि आपले मोमोज इथे रेडी आहेत. बटन ऑफ करूया. मोमोज आपण प्लेटमध्ये सर्व करूया. इथे मी गव्हाचे सुद्धा सेम टाईपमध्ये स्टफिंग करू शकते. आता इथे मी एकच पॅटर्न यूज करते गव्हासाठी. तुम्ही दाखवलेली कुठची पॅटर्न यूज करू शकता. तर मी इथे याच पॅटर्नने गव्हाचे सर्व मोमो बनवून घेत आहे. इथे माझ्या गव्हाचे सर्व झालेले आहेत आणि आता हे सुद्धा मी स्टीमरमध्ये ठेवत आहे. तर इथे 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या गव्हाचे सुद्धा मोमोज छान स्टीम झालेले आहेत. इथे बंद करते बटन आणि हे मोमो काढून घेते. तर इथे मी अशा पद्धतीने सर्व मोमोज करून तयार केलेले आहेत. आता हे मी स्टीम करून घेणार आहे. आमच्या घरी ह्या शेपचे जास्त मोमो आवडतात, त्यामुळे मी ह्या शेपचे हे केलेले आहेत आणि तुम्हाला अगोदर कशा पद्धतीने आपण मोल्ड करू शकतो हे दाखवलेलं आहे. तर आता हे सर्व मोमो मी त्याच पद्धतीने 15 मिनिटांसाठी स्टीम करून घेत आहे. तर आता हे मी स्टीम करत ठेवते आहे. तर 15 मिनिटांसाठी आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत. आणि इथे आपले हे मोमोज रेडी आहेत. सो इथे आपले हे मैद्याचे आणि हे गव्हाचे दोन्ही प्रकारचे मोमो रेडी आहेत. मी तर हे एन्जॉय करणारच आहे. तुम्ही देखील हे मस्तपैकी प्रॉपर टिप्स फॉलो करत ही मोमो रेसिपी नक्की ट्राय करा. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीजच्या व्हिडिओज तुम्हाला आधी मिळतील. तुम्ही जर आम्हाला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहताय तर लाईक फॉलो करायला विसरू नका. काय बघ होती ना अगदी मस्त आपली ही परफेक्ट टिप्ससह बनलेली मोमो आणि त्याची स्पायसी चटणीची रेसिपी. हे मोमो मी मिनी साईजमध्ये बनवले होते. तुम्ही कुठल्याही साईजमध्ये बनवू शकतात. आणि आकार कसा द्यायचा हे मला जितके माहिती आहे तितके मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. अजून काही आकार तुम्ही नेटवरनं सर्च करू शकतात आणि तेही तुम्ही ट्राय करू शकतात. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आमच्या चॅनलला म्हणजे सखी डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.